नमस्कार. मी स्वप्नील संजय पाटील, राहणार सोनाळा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी गेल्या महिन्यात 20 तारखेला माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये खरबूजची लागवड केली. त्यासाठी मी कमल सिंधू या कृषी केंद्रावरून जामनेरवरनं सागर सीडचे विजय व्हरायटी चूज केली आणि ती लागवड केली. लागवडीच्या जवळजवळ 8 ते 9 दिवसानंतर खरबूज हे पूर्ण दिसायला लागतं. आज जवळजवळ 15 ते 16 दिवस होत आहेत. खरबूज हे मला पूर्ण क्षेत्रामध्ये 5 ते 10% दिसायला सुरुवात झालेली आहे. 15व्या दिवशी जर्मिनेशन हे कुठल्याच खरबूज किंवा टरबूज कुठल्याच व्हरायटीचं कुठल्याच बियाण्याचं होत नाही. शेतात उगलेल्या पूर्ण खरबूजची मी कमल सिंधूवर जाऊन तक्रार केली, कंप्लेंट केली. त्यांनी मला सागर सीडचे जे साहेब आहेत त्यांच्याशी भेटवून दिलं. पण सागर सीडचा जो विशाल महाजन या नावाचा माणूस आहे तो इथं येऊन गेला, बघून गेला. त्याला सर्व व्यवस्थित वाटलं. त्याला बी पण दाखवली. बी फुगलेली नव्हती. बी ज्या आहे त्या कंडिशनमध्ये पडलेली आहे. 15व्या दिवशी जर बी फुगत नाही आहे तर ती बी पूर्णपणे डेड झालेली आहे. हे मला भरपूर लोकांनी सांगितले, अनुभवी लोकांनी सांगितले. आणि आता जवळजवळ 15 नाही, आता 17वा 18वा दिवस निघत आहे, तरी पण ती बी खालून निघत नाही. बी जशीच तशी पडलेली आहे. ते आहे त्या कंडिशनमध्ये बी असल्यामुळे मी त्यांना फोन केला. त्या गोपाल चौधरी हे त्या आपल्या डिव्हिजनचे मॅनेजर आहेत. जामनेर तालुक्यामध्ये ते फिरत असतात. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी पण उडवाउडीची उत्तर दिली. परत मी कमल सिंधूवर गेलो. कमल सिंधूला सांगितलं, त्यांच्या काजरे साहेबांना सांगितलं. ते बोलले मला तुमच्याजवळ बिल आहे, तुम्ही जे असेल ते तुमच्या परीने तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, जर मी बी घेतो तर तुमच्या भरोश्यावर घेतो आहे आणि माझ्या क्षेत्रात फक्त 5% बियाणं उगतं आहे. ही कंपनीसुद्धा जबाबदारी घेत नाही. याचं आम्ही काय करायचं, शेतकऱ्यांनी काय करायचं? पाहू शकता जर्मिनेशन कशा प्रकारे झालेलं आहे. हे बघा, हे आहे सुरुवातीचं 9 दिवसाचं बी, जे 9व्या दिवशी दिसतं ते. आणि त्याच्या बाजूला आहे हे 16व्या 17व्या दिवसाचं बी. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर फरक समजला तर 7 ते 8 दिवसाचा फरक आहे. हे बघा जर्मिनेशन, सागर सीडचे विजय व्हरायटीचे जर्मिनेशन. हे माझाच अनुभव. 2-3 शेतकऱ्यांनी पण मला तेच सांगितले, सागर सीड लावून. हे बघा, यानंतर कोणतं बी उगलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19